नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत। आणि आता मी अशा ठिकाणी येले जिथे दशावतार फिल्मची एक शूटिंग झाली आहे, एक सीन झालो। तर ती जागा मी तुमका आज दाखव केली। तर मी आता येले धामापुराक आणि धामापूरच्या भगवती देवीच्या मंदिराच्या बाजूकच एक डोंगर असा कासारडाका म्हणून। तर कासारडाकाच्या ठिकाणी मी येले आणि तुमका मी त्या ठिकाण दाखवते, सुंदर असा ठिकाण आणि तिथे दशावतार फिल्मची शूटिंग वगैरे झाली आहे। तर चला तर मग बघूया कुठे शूटिंग झाली ती आणि कसं काय लोकेशन आता तुमका मी दाखवते। तर आज फेरफटको मारत मारत मी इकडे येले तेव्हा ती जागा मला आठवली आणि दिसली। तर तुमका आता मी दाखवते ती जागा कुठली आहे, तर बघूया। तर मंडळी मी आता पोचले धामापुरात आणि धामापुरात मी आता भगवती देवीच्या मंदिराच्या पाठीमागे जो डोंगर असा तिकडे मी आता उभो असतोय। तर तुमका मी दाखवतो, इकडून थोडासा मंदिर दिसता। तर आता इथे मी कौलारू घरा वगैरे समोर मध्ये बघू शकतास आणि समोर असा माझा तलाव धामापूरचा आणि त्याच्या बाजूला असा धामापूरच्या भगवती देवीचा मंदिर जा इकडून सुद्धा थोडाफार दिसता, जास्त दिसत नाही कारण इकडे जंगल वगैरे वाढल्यामुळे। तर समोर असा त्या साईडला मंदिर तुमका आता इकडून बघूया दाखव गावता काय। तर आता इकडून तुम्ही बघू शकतास थोडंसं मंदिर दिसता जा तिकडे समोर असा। तर आता मी तुमका घेऊन जातोय त्या ठिकाणी जिथे दशावतार मूवीची शूटिंग झाली ती जागा मी तुमका दाखवते। तर इकडे मी आता गाडी लावली समोर। तर आता बघूया त्या लोकेशन। तर आता मी त्या लोकेशनकडे चलत चलत मंडळी जातोय आणि तुमका दाखवतोय कुठलो सीन झालो तिथे शूट। आणि आपल्या कोकणातील निसर्ग पर्यटन म्हणून ओळखली जाणारी ही जागा धामापूरमधली। तर मंडळी आता मी त्या लोकेशनकडे पोचलोय। तर आज जरा पाऊस असा म्हणजे पावसाचं वातावरण आहे, 2-3 दिवस झाले पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे तुमका थोडंफार असं काळोख दिसतो, एकदम उजेड वाटतो नाही। तर आता मी त्या लोकेशनला पोचलोय जिथे दशावतार मूवीचं एक सीनची शूटिंग झाली। तर हीच ती जागा असा, तर बघू शकतास। तर दशावतार मूवीमधलो सीन म्हणजे जिथे माधवाक गुंड वगैरे पकडतात आणि जिथे धावत असतात तीच ही जागा। आणि दशावतार मूवीमध्ये जा कातळ शिल्प दाखवल्याने ना, जा मेन कातळ शिल्प जा थर्माकोलमध्ये कोरलेला होता, पण त्या मेन कातळ शिल्प तुमका बघूचं असत तर ता इकडे असा वरती या साईडला, त्या तिकडे कोण जाणत नाही कारण घनदाट जंगल वगैरे आहे। तर मेन कातळ शिल्प त्या तिकडे आहे, पण आपले आत्ता कातळ शिल्प दाखवल्याने आपल्या थर्माकोलमध्ये कोरून वगैरे। तर आता मी तुमका ही जागा दाखवते ना, ही जागा असा जिथे माधवाक गुंड पकडत होते आणि जिथून तो धावत असता तो सीन इथे शूट झाला। तर आता मी तुमका दाखवते संपूर्ण जागा ती, तर बघू शकतास। तर घनदाट असा जंगल आहे वरती, तर तुमका मी पायऱ्या वगैरे दाखवते आणि ती शिडी दाखवते जिथून तो धावत असता जेव्हा माधवाच्या गुंड मागे लागतात तेव्हा। आणि खूप अप्रतिम असं शूट केलेली। तर तुमका मूवीमध्ये तो सीन तुमका वेगळा वाटतो, पण रिअलमध्ये जेव्हा तुम्ही इला प्रत्यक्षात बघू तर तुमका खूप वेगळा वाटणार। तर आता तुम्ही बघू शकतास हिरवळ त्या शिडीच्या मागे। तर आता मी पायरी चढून जातोय आणि तुमका मी वरती दाखवते कसं काय जागा आहे ती। तर आता हे तुम्ही पायरी बघू शकतास। तर आता आपण पायरी चढून वर जाऊया। तर मंडळी आज कार्यक्रम सुद्धा असा देवीच्या मंदिराच्या बाजूक, त्याच्यामुळे तुमका पाठीमागे भक्तिगीता ऐकू येत असतली। तर हीच ती जागा असा बघू शकतास, दशावतार मूवीमधलो एक सीन झालो। आणि ही बघा ती शिडी, ही बघू शकतास। तर हीच ती शिडी आहे आणि झाडा वगैरे बघू शकतास बाजूक आणि किती घनदाट जंगल आहे। आणि पिक्चरमध्ये आपल्या मूवीमध्ये बघू तर लय भारी वाटलेला या आणि मस्त शूट केल्याने आणि एक दाखवण्याचा एक प्रयत्न केला ना त्यांच्या शूटने, तो एक नंबर होतो। कारण मूवीमध्ये असं वाटत नव्हता की ती जागा ही असा। आणि तुमका मगाशी बोलले की जा मेन कातळ शिल्प दाखवलं म्हणजे कातरोबा देवाचा, त्या कातळ शिल्प इकडे ह्या कासारडाका ह्या डोंगरावर आहे, इकडे या साईडला। तर मंडळी तुमका मी जास्तीत जास्त दाखवले थोडक्यात ह्या ठिकाण जा दशावतार मूवीची जी शूटिंग झाली। तर अजून बरीच ठिकाणी शूटिंग वगैरे केल्याने जा
जा घर वगैरे तुमका दाखवली त्या कौसुली गावातला ता सुद्धा उत्तमरित्या आपल्या बघण्यासारख्या. तर आपण तिकडे गेलो तर तुमका मी नक्कीच दाखवेन ता सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमका दाखवलंय दशावतार मूवीची शूटिंग झाली ती जागा आणि बाजू कसा तलाव संपूर्ण. तर मी बघू शकतास. तर तुमका मी तलाव वाटे घातना दाखवतोय. तर जवळून एकदा दाखवते तलाव तुमका नंतर. तर आता मी पायऱ्या उतारते खाली. तर तलाव तुमका इकडून थोडासा दिसतला कारण घनदाट जंगल आहे इकडे. तर आमच्याकडे जाताना म्हणजे आमच्या पेंडूर गावी जाताना जो रस्तो असा तो ह्यो इकडे म्हणजे या वाटेन आम्ही जातो पेंडूरला. आणि ह्यो रस्तो जाता इकडे समोर धामापूरच्या भगवती देवीच्या मंदिरकडे म्हणजे मेन कुडाळ मालवण रोडला. तर मी तुमका आता आमच्या गावाकडचा तलाव वगैरे दाखवते कसा. तर ही जागा तुमका कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. तर जास्तीत जास्त मी तुमका दाखवले जागा वगैरे कशी तर लांबून एकदा बघू शकतास. तर आज जरा सूर्यकिरण वगैरे नाही हो त्याच्यामुळे तुमका एवढा क्लिअर वाटत नसत लोकेशन. पण आज पावसामुळे जरा काळोख झालो त्याच्यामुळे तुमका क्लिअर वाटणार नाही. तर जास्तीत जास्त या दाखवलं आहे दशावतार मूवीची एक सीन झालेली व्हिडिओ. तर ही जागा कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडई आता मी पोचलो आहे आमच्या गावच्या रस्त्याकडे म्हणजे मोगरनाक जो रस्तो आता आमच्या तिकडे. आणि हो आता मोगरनाक या साईडला आणि या साईडला तुम्ही बघू शकता शेरोड आता पेंडूरला. तर मी तुमका दाखव केली आता धामापूरचा तलाव जा आमच्या इकडे भटवाडीक लागला. तर आता तुमका मी दाखवतोय. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतंच की ब्राह्मण देवाचं मंदिर वगैरे त्या समोरच दिसता बघा ब्राह्मण देवाचं मंदिर. तर आता ह्या सीझनमध्ये तुम्ही बघू शकता तलाव कितक्या भरला कारण 2 दिवस कंटिन्यू पाऊस लागलो त्याच्यामुळे तलाव पुन्हा एकदा इकडे भरला. या साईडला तुम्ही बघू शकतास हा बघा. आणि समोर असा आता ब्राह्मण देवाचा मंदिर भटवाडीचा. तर इकडून नजारा बघा किती भारी वाटतं बघूक आणि खूप सुंदर वाटतं बघा बघूक तलाव. तर पाणी तुम्ही बघू शकता स्वच्छ असा निर्मळ असा पाणी आणि हातीत ताकद पूर्ण असा तलाव गेला आणि तिकडेच असा भगवती देवीचं मंदिर त्या साईडला. तर व्हिडिओ कसं वाटलं तुमका नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि नक्की व्हिडिओ लाईक करा आणि नक्की व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त या व्हिडिओक लाईक करा आणि तुमका मी जास्तीत जास्त दाखवले दशावतार मूवीची जिथे शूटिंग झालेली ती जागा मी तुमका दाखवले. तर ती जागा तुमका कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असतं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विसरू नको. तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.